मिलॉर्ड, तलाठी पिसाळ यांना चौकशीसाठी इथे बोलवावं अशी मी कोर्टाला विनंती करतो. तुम्ही मुकुंदाला ओळखता का? हो, ओळखतो. गुड. मिलॉर्ड, मुकुंदाना सर्वे क्रमांक 11 गट क्रमांक 501 मध्ये विहीर खणलीच नव्हती हे यांना चांगलंच ठाऊक होतं. एम आय राईट? आणि तरी सुद्धा या दोघांनी संगनमत करून विहीर खणल्याची खोटी नोंद केली. बोला बोला पिसाळ, बोला. नाही, टेन्शन घेऊ नका. तुम्ही जर खरं बोलला तर मी कोर्टाला विनंती करेन की तुमची शिक्षा कमी करावी. ओके, बोला लवकर. आय वॉन्ट युअर आन्सर पिसाळ. मुकुंदाने विहीर खणली होती, ती पाहूनच तशी नोंद केली. मी कशाला खोटी नोंद करू? पाहिलंत मिलॉर्ड, पटली ना तुमची खात्री? मी कुणाचीही फसवणूक केलेली नाहीये आणि उलट मला मात्र खोट्या फसवणुकीच्या आरोपाखाली यांनी मध्यरात्री पकडलं, घरातून नेलं आणि अमानुष मारहाण केली, जी सगळ्या देशांनी पाहिलेली आहे, चॅनेल्सवर आलेली आहे. मिलॉर्ड, तुम्हाला तुमची बाजू मांडायची असेल तर तुम्ही वकील का नाही देत? मिलॉर्ड, मी आपल्या सूचनेचा आदर करतो, पण मी वकील न देण्यामागची काही कारण आहेत. एक म्हणजे वकिली व्यवसाय हा पारदर्शक राहिला नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. दुसरं म्हणजे स्वतःसाठी वकील देणं मला आर्थिक दृष्ट्या परवडणारं नाही, कारण माझी आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे मिलॉर्ड, मला जे काही सांगायचंय ते केवळ मी आणि मीच सांगू शकतो. त्यामुळं ही लढाई मी स्वतःच लढावी असं मला वाटतं. ऑब्जेक्शन युअर ऑनर. पारदर्शकता नाही असं कशावरून म्हणतायत हे? नाही, मी सांगतो ना. आता हेच बघा, तुम्ही ही केस स्वीकारली यातच हे सिद्ध होतं ना. मी कुठला आहे हे तुम्हाला ठाऊक आहे, माझं गाव ठाऊक आहे. मी विहीर खणली की नाही हे बघायला तुम्ही माझ्या जागेपर्यंत आलात का वकील साहेब? कारण तुम्हाला हे प्रकरण फार लांबवायचं नाहीये, एकाच दिवसात निकालात काढायचंय. त्यासाठी तुम्ही काय केलं? तलाठी पिसाळ अण्णांना फोडायला निघाला. मिलॉर्ड, हाच फरक आहे यांच्यात आणि माझ्यासारख्या सामान्य माणसात, की हे एका दिवसात तलाठी पिसाळ अण्णांना फोडायला निघाले आणि मी 2 महिने विहिरीचे दगड फोडतोय. मिस्टर वाटाणे, तुम्ही यांना ओळखता का? साहेब, मी मुकुंद जगदाळे. ओळखलत का मला? नाही. नाही? कधी पाहिल्यासारखं वाटतंय? पाहिलंही असेल पण आठवत नाही. मिलॉर्ड, माझे आशील हे एक जबाबदार अधिकारी होते. पुरंदर तालुक्यात त्यांनी फार मोठी कामं केली आहेत आणि याचीच दखल म्हणून त्यांना तृष्णा खोऱ्याचे अधिकार पदाची बढती मिळाली. आता केवळ आकसापोटी त्यांना या केसमध्ये गुंतवण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता माझ्या आशिलाचा आणि या केसचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. ते ठीक आहे हो, पण माझी विहीर बघायला तेच आले होते ना. विहीर खणलेली बघूनच त्यांनी पेमेंट काढलं. आठवलं का साहेब? असेल पण आठवत नाही. आता इतक्या विहिरी पाहिल्या असल्यामुळे त्यांना ते कदाचित आठवत नसेल. आणि त्यावेळी माझे आशील तालुक्याला होते, त्यामुळं गाव पातळीवर जो रिपोर्ट त्यांच्याकडे यायचा त्याच्यावरूनच माझ्या आशिलांनी या विहिरी संदर्भातले संदर्भ ग्राह्य धरले होते. नाही, पण माझी खणलेली विहीर बघायला साहेब स्वतः आले होते. विहीर बघूनच त्यांनी पेमेंट काढलं ना. असेल ही, पण तसं निश्चितपणे सांगता येत नाही. मिलॉर्ड, वाटाणे साहेब खोटं बोलतायत. मिस्टर मुकुंद, ते आले होते याचा काय प्रूफ आहे तुमच्याकडे? नाही, कोणत्या बेसवर एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यावर तुम्ही शिंतोडे ओढत आहात? छे, मी पुराव्याशिवाय एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याविषयी बोलण्याचा उद्दामपणा करणारच नाही. 1 मिनिट मिलॉर्ड. वाटाणे साहेब, तुम्ही तुमचे कपडे कोणत्या टेलरकडे शिवता हो? मिलॉर्ड, कपड्याचा आणि केसचा या ठिकाणी काय संबंध? 1 मिनिट मिलॉर्ड, मी तेच सिद्ध करणार आहे. कोणत्या टेलरकडे शिवता? मोहन बारड यांचं फेवरेट टेलर्स. फेवरेट टेलर्स. मिलॉर्ड, त्या दिवशी माझ्याकडे वाटाणे साहेब आणि त्यांचा पिऊन आले होते आणि ते दोघेही माझ्या घरी जेवले आणि जेवणा अगोदर त्यांनी यथेच्छ मद्यपानही केलं आणि त्यांचा पिऊन जास्त टाईट झाल्यामुळे त्याच्या हातनं मटणाचा रस्सा वाटाणे साहेबांच्या पॅन्टीवर सांडला आणि तो त्यांना झोंबू लागला. म्हणून मी माझ्या घरातली लुंगी त्यांना दिली. त्यांनी त्यांची पॅन्ट काढून ठेवली आणि ती माझ्या घरीच राहिली. ती पुराव्यामध्ये ठेवलेली आहे. 1 मिनिट. वाटाणे साहेब, ही पॅन्ट ओळखता? नाही. पलंग पे तलंग वगैरे काय आठवतंय?
मिलॉर्ड, त्यांनी सांगितलेल्या टेलरचं नाव दर्शनी भागात जरी नसलं तरी पृष्ठभागावर आहे, फेवरेट टेलर. या उपरही जर त्यांचं म्हणणं असेल की ही पॅन्ट त्यांची नाही, तर भर कोर्टात त्यांनी ही पॅन्ट उतरवून ही चढवावी. ही जर फिट असेल तर ही त्यांची. पण एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला भर कोर्टात पॅन्ट बदलायला सांगण्याचा उद्दामपणा मी करू शकत नाही. होय साहेब, ही पॅन्ट माझीच आहे. नक्की ना? नाहीतर आणखी आठवण करून देतो. कुठली बियर घेतली होती, कुठली विस्की, रम, सगळंच टाकू का सांगून? नाही न्यायमूर्ती महाराज, मी या तरुणाच्या घरी गेलो होतो. वा, पहा मिलॉर्ड, वाटाणे साहेबांना लेट का होईना आठवलं ते माझ्या घरी आले होते. अहो, त्यांनी माझी खणलेली विहीर बघितली आणि मगच मला पेमेंट केलंय. काय राव खंडे साहेब? म्हणजे मिस्टर वाटाणे, तुम्ही विहीर पाहिलेली आहे? हो साहेब. हो हो मिलॉर्ड. अहो, विहीर बघितल्याशिवाय कसं काय पेमेंट करतील ते? जबाबदार अधिकारी येते. कोर्ट इज अर्जंट टिल वेनसडे.